माझ्या भावाक मका असं शांत करू लागतं आणि मी म्हणते कसं वाटतंय तुम्हाला येऊन पुन्हा एकदा कोकण सन्मानला येऊन? नाही नाही, खूप छान वाटतंय आणि म्हणजे बघा एकदा लोकांना हाय करा, एकदा लोकांना हाय करा. धन्यवाद धन्यवाद. एकदा हात वर करून टाका, एक हात वर करून टाका. नेहमीच नर्वस व्हायला होतं की अशा वेळी बोलायचं काय. मी तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही काय विचारणार आहेत का मला हेच विचारायचं बघा ना, बांधिलकी आणि कोकणाचा काय संबंध वाटतो? म्हणजे भाऊकी आणि कोकणाचा संबंध आहे आपल्याला माहितच आहे, खूप पण बांधिलकीचं आणि कोकणाचं कसं नातं आहे काय सांगशील? नाही, कसं माहितीये का, आपण जेव्हा सुरुवात केली होती स्ट्रीम्सला वगैरे तेव्हा माणसांनी मला आपलं करून घेतलंय. मला असं वाटतं की माझ्यापेक्षा असतं ते खूप चांगले आहेत. तर जेव्हा आपण कोकणामधली काही लोक बोलतो, जशी सुरुवात झाली होती आपले प्रदीप भाऊ म्हणा, अभिषेक भाऊ म्हणा, तर यांच्यामुळे ना ओळख झाली कोकणात. मग आम्ही कोकणात याचं निमित्त शोधायला लागलो. आता वर्षातनं 4-4 वेळा कोकणात येतो आणि लोक वेगळीच आहेत इकडची. काय घरातले काय बटाटे कांदेच पार्सल घेऊन देत आहेत ते. कोकणात आपलं ते काय आंब्याचा वगैरे सीझन आला का मग ते आंबेच पाठवून देत आहेत. म्हणजे स्वतःहून गोष्ट करतात. आम्ही म्हणजे नेहमी प्रश्न विचारत असतो एकमेकांना की लोक कोणासाठी एवढं का करतात, आपल्यामध्ये काय असं त्यांनी पाहिलंय की एवढं सगळं प्रेम कशासाठी आहे, मग त्यांना काय फायदा काय फक्त पाहून. या प्रश्नाचं उत्तरच मला भेटत नाही आणि तेही मला देत नाही. ते मला बोलतात तुला नाही कळणार पण राहू दे. नाही, प्रेम आहे, प्रेम खूप डेंजर आहे. पण कसं वाटतं येऊन इथे? छान वाटतंय. हो छान वाटतं. दुसरं वर्ष आहे सलग. म्हणजे मुद्दा असा आहे की कोकण सन्मान आहे. तसा तर मी अख्ख्या महाराष्ट्राचा आहे, पण कोकण सन्मान म्हणजे एक वेगळंच प्रेम भेटतं. आता आमचा मुद्दा चालू होता की फ्युचरमध्ये आपल्याला अजून कुठेतरी बोलवतील, पण इथे आपल्याला दरवर्षी यायला लागणार आहे. हा टार्गेट आहे वाटतं. लोकेशन बदलत राहणार पण यायला लागणार. हो नक्की येणार. येस, थँक्यू सो मच. बसा. धन्यवाद. येस वनिता. येस, महाराष्ट्राची उभी राहा. घाबरली अरे ती, घाबरवलं असतं. वनिता येस, तू 2 शब्द म्हण की तुला कसं वाटतं कोकण सन्मानला येऊन? ती तिच्याच गावी आली आहे. देवगड हे तिचं गाव आहे. हो तुम्ही बोलताय. आपल्या कोकणात लवकर घेऊन ये, कारण आम्ही सगळे वाट बघतोय. आणि तिच्या बाजूलाच कोण आहे बघितलं का? #बांधिलकी. आवाज बघा. श्रीमान भाऊ इथे आले आहेत. तर काय श्रीमान भाऊ एकटेच दिसताय, मित्र कुठे आहेत? काय सांगताय, मित्रांशिवाय तुम्ही म्हणजे आम्ही असं कधी बघितलंच नाही तुम्हाला. मग तुम्ही बाईकनेच आलाय? कार आणलीये, बाईक नाही आणली? नाही, मग ते लग्नाच्या वेळेला काय प्रॉब्लेम झाला माझ्या, म्हणजे आहेर द्यायचा होता म्हणून आला नाहीत की कसं काय? तेव्हा काय झाला प्रॉब्लेम? अच्छा, नाही ठीक आहे. स्टेज आहे, मी आहे. नाही, स्टेज आहे, मी आहे, तुम्ही आहात. आहेर घेतल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. त्याच्यानंतर बघा 2 सुमित इथे बसले आहेत. एक मुंबईचा सुमित, एक कोल्हापूरचा सुमित. 2 सुमित म्हणजे टॅलेंट. आणि त्या टॅलेंट वरनं आठवलं मध्ये माझा टॅलेंटेड भाऊ पण बसलाय, डीपी दादा. एकदा हात दाखवा ना सगळ्यांना. मागच्या आठवड्यात पण कोकण, या आठवड्यात पण कोकण. कोकण मग एक प्रॉपर्टी घेऊनच टाका. आता इकडे घेऊन टाका. कुठची? माझी? आमची नको. इकडे तुम्ही स्वतःची घ्या असं म्हणते. बरं जाऊ दे, आमच्या गप्पा चालत राहणार. आणि आज मी तुम्हाला सांगते, मी प्रचंड खुश आहे, कारण कॉन्टेंट क्रिएशनच्या जगातले सगळे तारे इथे उपस्थित आहेत. त्यामुळे सगळ्या सोशल मीडिया साइट्स वरती फक्त कोकणच्या स्टोरीज असणार आहेत, हो की नाही? चला तर मग सुरू करूया आजचा सोहळा. उत्सव कोकणचा, कोकणातल्या क्रिएटर्सचा. तर दोस्तांनो, आता वेळ झाली आहे आजच्या सोहळ्याचा पहिला पुरस्कार देण्याची. पण 1 मिनिट, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं. हा अंकिता, गेल्या वर्षी तू कोकण सन्मान होस्ट केलंस, पण लग्नानंतर कोकण सन्मान पहिल्यांदाच होस्ट करताना या मग परंपरेनुसार जरा उखाणं हो गयो, काय म्हणतात मंडळी? काहीतरी काय कार्यक्रमात कधी नाही म्हणतात. आता भाव खाऊ नको, नाहीतर आमका आंब्याच्या टाळ्याचा तोरण हे मंदर भाव खाताय. मंडळी तुम्हीच सांगा, टिपीला सांगा हो बहिणी, उखाणं हो गयो की नाही? घेते लगीन लावल्यानी म्हणा, नाहीतर म्हणतच होतंय पळूया. उत्साहात आपण पाहूया पहिल्या पुरस्काराचा मानकरी कोण आहे. तर हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते सुमित चव्हाण म्हणजेच इट्स सच आणि तरुणांचे लाडके भाऊ #बांधिलकी श्रीमान भाऊ यांना. जोरदार टाळ्या आपल्या दोन्ही मान्यवरांसाठी.
कोकण सन्मान 2025 पर्व दुसरे या सोहळ्याचा पहिला पुरस्कार आहे बेस्ट व्लॉगर आणि नामांकन आहेत एव्ही प्लीज. कलर्स ऑफ कोकण, मनोहर चव्हाण, प्रणव धुरी. टफ फाईट. काय वाटतं मग कोण जिंकेल, कोणाला अवॉर्ड मिळेल, काय वाटतं? हा कोण? टफ फाईट आहे, बघूया. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पहिल्या पुरस्काराचा विजेता जाहीर करावा. बेस्ट ब्लॉगर आणि विजेते आहेत बेस्ट ब्लॉगरचे विजेते आहेत प्रणव धुरी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रणव धुरी. नमस्कार मंडळी. कोकण सन्मान 2025 चा पहिला पुरस्कार गळ्यात घातले बॅग, पायात घातले सँडल आणि हाती घेतले बॅग. घरातल्या टाटा करून मिया निघाले डबल बारीक जाऊ. राधाकृष्णाचं दर्शन घेऊन मिया गेले हनुमान मंदिराकडे. नेहमीसारखी टाण तो घंटा वाजवले आणि बजरंग बलीत चांगले दोनवल्या बोनची भजना मस्त होऊन दे. नंतर एका ठिकाणी देवासारखं बसन पक्वाजक लागणारा खर्चापुरती पीठ मळलं. मंदिराच्या समोरच्या परिसरात भजनात झाली सुरुवात आणि मस्तपैकी भजन रसिक सर भजन ऐकत बसलेला. आता आपण भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तो सर देवात काळजी. अभिनंदन प्रणव. एकदा जोरदार टाळ्या प्रणवसाठी. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा विजेत्या क्रिएटरला मानचिन्ह सोबत मिळणारे एक आकर्षक गिफ्ट, जे गिफ्टचा वापर ते कंटेंट क्रिएशन मध्ये करू शकतात. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि यावर्षी आपलं दुसरं वर्ष आहे, त्यामुळे आपल्या नामांकन असलेल्या सुद्धा सर्व क्रिएटर्स मित्रांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान राखणार आहोत. आणि ते मानचिन्ह तुमच्यापर्यंत आमची कोकण सन्मानची टीम प्रदान करेल. मी मान्यवरांना इथेच थांबण्याची विनंती करते आणि आपण वळूया पुढच्या पुरस्काराकडे. पुढील पुरस्कार आहे बेस्ट चाइल्ड क्रिएटर आणि नामांकन आहेत एव्ही प्लीज. तुम्ही इथेच थांबायचं. नामांकन आहेत निधी वारंग, कोकण कन्या सावी, अरव अहिर, शिवकन्या स्वरा. आणि या पुरस्काराचे विजेते आहेत, मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी विजेत्याचं नाव जाहीर करावं. हे सर्व क्रिएटर्स जरी लहान असले तरी त्यांनी आपलं कोकण खूप मोठं करून संपूर्ण जगाला दाखवलं. एकदा चौघांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बेस्ट चाइल्ड इन्फ्लुएन्सर कॅटेगरी मध्ये विजेता आहे बेस्ट चाइल्ड क्रिएटर आहे निधी वारंग. जोरदार टाळ्या निधीसाठी. तुझं नाव मग टॉपावर इले दिसक होया, टॉपावर इलेला दिसक होया. समजला? अगे आजी इतकेच मा, माझं नाव तुका टॉपावर होया मा. थांब दाखवतोय. गे आजी हा बघ टॉपावर ना. एक पुरे मा ता अजून सगळे लिहू. विजेत्याला तुका इंग्लिशात बोलून सांगितलेलं ना. सगळी फी वाया घालून टाकलं शाळेची. मग मी का हिंदी मध्ये फॉल्स होते. कॉंग्रॅच्युलेशन्स निधी. विजेत्यांव्यतिरिक्त नामांकन मिळालेल्या प्रत्येकालाच आपली टीम मानचिन्ह देणार आहे. ती कोकण सन्मानची टीम तुम्हाला प्रदान करेल. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी इथेच थांबावं पुढील पुरस्कारासाठी. पुढील पुरस्कार आहे बेस्ट डान्स क्रिएटर आणि नामांकन आहेत एव्ही प्लीज. रील्स. नामांकन आहेत संकेत हसोलकर, रीना मरळ, श्रावस्ती शेट्टी, महेश जांभोरे, रसिका धुरी.
आणि या कॅटेगरीमध्ये विजेते आहेत कोण कोण वाटतं? बेस्ट डान्स क्रिएटर आणि मी विजेते आहेत मान्यवरांना विनंती करते की त्यांनी कृपया स्टेजच्या मधोमध ट्रॉफी द्यावी जेणेकरून आमच्या क्रिएटर्सचा एक छान फोटो तुमच्या सोबत येईल. नाहीतर नंतर माका सांगतले श्रीमान इल्लू आणि आमचा फोटोच योग नाही. काय वाटतं कोण असेल बेस्ट डान्स क्रिएटर? एकच विजेता असणार आहे, एकच बेस्ट नाव. डान्स क्रिएटर आहे महेश जांभोरे. जोरदार टाळ्या महेश जांभोरेसाठी. आपण त्यांचा रील एकदा बघूया का? बेस्ट डान्स रीलचे विजेते आहेत महेश जांभोरे. एकदा जोरदार टाळ्या. आणि प्रत्येक विजेत्याला एक स्पेशल गिफ्ट मिळते. ज्या स्पेशल गिफ्टचा वापर ते त्यांच्या कॉन्टेंट क्रिएशन मध्ये करू शकतात. अभिनंदन महेश. आता पुढील पुरस्कार आहे अशा व्यक्तींसाठी ज्यांनी डिजिटल प्लॅटफॉर्मचा उपयोग आपल्या व्यवसायासाठी उत्तमरित्या केलाय. पुढील पुरस्कार आहे बेस्ट एंटरप्रेन्योर आणि नामांकन आहेत एव्ही प्लीज. बेस्ट एंटरप्रेन्योर अंबोमॅन, वस्त्रकला, भाईग्या, प्रीती मून, रुचिदा मसाले, प्रतीक स्पोर्ट. आणि या कॅटेगरीचे विजेते आहेत कोण असेल? ही सुद्धा टफ फाईट आहे. कोण वाटतं? खरं तर हे सगळेच विजेते आहेत कारण या प्लॅटफॉर्मचा वापर त्यांनी आपल्या व्यवसायासाठी केलाय आणि ते खूप छान पद्धतीने आपल्या कोकणातल्या गोष्टी कोकण लोकांपर्यंत पोहोचवतायत. पण तरी पण विजेता एकच होणार आहे ना वोटिंगमुळे. त्याच्यामुळे आपण बघूया की विजेता कोण आहे. तर तो विजेता आहे प्रतीक स्पोर्ट्स. प्रतीक स्पोर्ट्स साठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. बेस्ट डिजिटल एंटरप्रेन्योर कॉंग्रॅच्युलेशन आणि तुमच्या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक विजेत्याला एक स्पेशल गिफ्ट मिळालंय ज्याचा वापर ते कॉन्टेंट क्रिएशन साठी करू शकतात आणि खूप छान छान कॉन्टेंट बनवू शकतात. तर मी आता मान्य सोशल मीडिया वापरतात आणि तुम्ही खूप छान पद्धतीने सोशल मीडिया हँडल करतात. तुम्ही चांगले सल्ले सुद्धा देता सगळ्यांना. सो इथे सगळे युथ आहे तर त्यांना काय सांगाल? ते सल्ले तिथे द्यायला एकदम फ्री वाटतं. इथे थोडं सुचत दडपण नाहीये. येतं ना. पण आता मी उभा नाही इथे तर ही जी नावं दिसत आहेत तर मी खरंच हे कोकण सन्मान जो कार्यक्रम आहे म्हणजे खूप चांगली संकल्पना आहे की या निमित्ताने कोकणामधले बरेच क्रिएटर आहेत ना त्यांना एक मोटिवेशन मिळेल पुढे येण्यासाठी आणि बऱ्याच लोकांना ह्या क्रिएटर बद्दल कळेल सुद्धा. जसं आता मला पण नव्याने कळते आणि छान वाटतंय की लोक एवढं चांगला चांगला कॉन्टेंट बनवत आहेत. तर असं दरवर्षीप्रमाणे हे होत राहो आणि जसे आता ही कमी नाव आहेत असं समजा हो. यावेळेस 6 आहेत, नेक्स्ट टाइम 12 असो, वाढत जाऊ लोकांना एक मोटिवेशन मिळत राहू. थँक्यू श्रीमान भाऊ. आणि मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न होऊन मस्त या सोहळ्याचा आनंद घ्यावा. विजेत्यांना एक आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आम्ही मंचावर आमंत्रित करतो आपले लाडके श्रीमान भाऊ आणि महाराष्ट्राचा लाडका कोल्हापूरकर धनंजय पवार यांना. कृपया तुम्ही मंचावरती यावं. बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह रील क्रिएटर या कॅटेगरीचा विजेता तुम्ही जाहीर करावा. बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह रील क्रिएटरचे विजेता आहे काय कोण हॅलो
हे काय वाटतं बेस्ट इन्फॉर्मेटिव्ह क्रिएटर कोण असेल? मी सांगू काय? सगळ्यात उंच माणूस आहे इकडे, लकी कांबळे. कसे आहात मित्रांनो? मजेत ना? असेल मित्र, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या एकदा युट्यूब आपण चॅनल त्यांचा मध्ये. रील बघूया. आज आपण खरवते गावामध्ये, राजापूर तालुक्यातील खरवते गावामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गावातून एक महिला व्यावसायिक आपला व्यवसाय करत आहे, तो म्हणजे लाकडी घाण्याचा. या लाकडी घाण्यावर वेगवेगळ्या गोष्टींपासून तेल काढलं जातं आणि त्यांचे हे जे प्रोडक्ट आहेत हे जगासमोर पोहोचवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. मध देखील आहे इथे अवेलेबल. अच्छा, तूप आहे. तर मित्रांनो, एका मराठी कोकणातील व्यावसायिकेला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे. आता त्यांचा व्यवसाय मोठा करण्याचं काम हे तुमचं आहे. ही जी माहिती आहे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नक्कीच यांच्या दुकानाला तुम्ही भेट देऊ शकता. अगदी मुंबई गोवा हायवेला लागूनच हे शॉप आहे. तर लकी कांबळे यांना आपण कोकण सन्मान समानचिन्ह प्रदान करूया आणि विजेत्यांना मिळते एक स्पेशल गिफ्ट ज्याचा वापर ते त्यांच्या कॉन्टेंट क्रिएशन मध्ये करू शकतात.